शितले हाक मारून येत जा की ग. कसला दचकलो माहिती मी. मला वाटलं जेडीच आहे. एवढं दचकायला काय आहे तवा? अगं पपईला फोन ठेवत होतो मी. शितले तू म्हणतेस ते बरोबर आहे बरं का. मला वाटतं जेडीला डाऊट आला. मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्हाला पटलं नाही. बर ते राहू द्या. हे बघा काय. अगं शितले आर्मीचं लेटर आहे. शितले अगं माझं जॉईनिंग लेटर आहे. माहितीये मला. शितले अगं हे बघ. हेडेस का तू. काय झालं. मी उगाच बोलले. येडे का तू. काय बोललीस तू. मी नाही का सकाळी तुम्हाला रागाच्या भरात बोलले जावं म्हणून. उगाच बोलले मी. मला असं बोलायला नव्हतं पाहिजे. शितले अगं असं काय नाही. रडू नको रडू नको. हे बघ हे लेटर आज ना उद्या येणारच होतं ना. आणि आलं ते चांगलंच झालं की. हो असं काय बोलताय तुम्ही. हे बघ आपली अडचण सुटेल ना. आपल्या घरातल्या सगळ्यांना सांगता येईल नाही. पण तुम्ही तर जाणार ना. त्याचं काय. हे बघ मी बेळगावला जाणार आहे. कळलं. कशाला काळजी करते. तुम्ही कुठं का जाईना. माझ्यापासून तर लांबच असणार ना. मला बी घेऊन चला मग. या अवस्थेत कुठे घेऊन जाऊ तुला. हे बघ मी लांब असलो तरी शनिवार रविवार येत जाईन ना. एवढा लांब. अरे लांब आहे तेव्हा. अगं शितले मी कुठं कुठं गेलोय. आसाम काश्मीर कुठं. हा याचं काय घेऊन बसली तू. शितले पुढच्या आठवड्यात जॉईनिंग आहे माझं. आता आवरायला घेतलं पाहिजे. काय आता कुठं आलाय आणि लगेच निघायची काही लागली वे तुम्हाला. शितले तू असं वागणार असेल ना. राहू दे जातच नाही. मनच लागणार नाही माझं. अहो नाही नाही तुम्ही जावा. तुम्ही असं बोललात त्यातच सगळं आलं बघा. तसं काय करावं तेच कळत नाही बघ. काय करू नका अजून तुम्ही. आम्हाला असंच ठेवा. कायम तुमच्या बरोबर. आम्हाला 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 झोपलं का ग. लागलाय झोपायला. झोप की ध्रुव. नीलम बाहेर पांघरून दिलीस ना त्यांना. होय दिली. उकाडा सुरू झाला म्हणायचा अक्का. अंगाची नुसती लाही व्हायला लागल्या. बघ की फॅन एक वर ठेवला की उकडते आणि 2 वर केला की थंडी लागते. वातावरणाचं काही कळ नाही झालंय बघ. आपण ना ही जाड जाड पांघरून आता ठेवून टाकूयात. अक्का आपलं जुनं घर होतं तेव्हा चांगलं होतं नाही. उकाडा वाढला की आपण अंगणात नाही तर गॅलरीत जाऊन झोपायचो. वय अक्का तुम्हाला कळलं का अजिंक्य चाललेत ते बेळगावला ना. कळलंय की मला. बरं झालं बरं का ताई. त्यांचं पोस्टिंग तिकडं झालं ते. वय बाई नाहीतर ते बॉर्डरवर जायचं म्हणजे सगळ्या घरादाराला टेन्शन. नाहीतर काय. इथं काय जीवाला घोर नाही. पण किती दिवस जाणार आहेत ग बेळगावला. ते काहीतरी 3 महिने चालत वाटते. मला काय वाटतं माहितीये का ते हितच राहायला पाहिजेत.
असं झालं तर किती बरं होईल. मग काय दिवस पावला म्हणायचा. पण बेळगाव जवळ आहे ना, म्हणजे हायवेलाच आहे. किती वेळ लागतो जायला? अगं इथून कोल्हापूर 3 तास आणि तिथून पुढे 2 तास. म्हणजे काय जवळच आहे. आणि आपल्या माहितीत पण आहे ना. वय आपल्या दोघींचं बरं आहे बघ. जाता जाता तू आपली मध्येच वाळव्यात आणि पुढे मी कोल्हापुरात. होय, जावा जावा. अगं नाहीतरी तुम्हाला कुठं माहेरी जायला मिळतंय. आमचं एक जाऊ दे, पण तुमचं माहेर जवळ असून बी तुम्ही जात नाही. अगं बयानो, आता माझं माहेर आणि सासर सगळं हितच. पण काय पण म्हणा बर का, अजिंक्यचं पोस्टिंग इथं झालंय. ह्याचा सगळ्यात जास्त आनंद कुणाला झालाय माहितीये का? शितलीला. अहो होय की, पण त्याचं कारण माहितीये का? अगं आता सारखी सारखी भेट होणार ना म्हणून असं. हे तर हायच हो, पण मेन म्हणजे त्या दोघांचं सगळ्यात पहिल्यांदा तिथं जुळलं. म्हणजे अहो म्हणजे आपल्या शितलीची ट्रिप गेलती बघा एकदा. तेव्हा सगळ्या पोरांच्या समोर शितलीनं अजिंक्यना विचारलं होतं. काय? देवा नारायणा, असं झालंय वय. हा, पण तुला कसं ग माहित? मला शितलीनं सगळं सांगितलं होतं. वय रे समाधान्या, पण मला अजून एक कळण झाले बघ. काय ग? अरे म्हणजे आज्या बेळगाव मध्ये समजा शिकून आलाय, हाय की नाही? मग आता परत कशाला जायचं तिकडं? म्हणजे तिथे बी काही बॉर्डर आहे वे? हाय की, कर्नाटक बॉर्डर आहे की. म्हणजे तर आज्याला तिकडे ड्युटी लागणार आणि आपला आजा परत बंदूक घेऊन उभा राहणार तिकडं. चेष्टा करते ना माझी. अगं तसं नाही. अगं तिकडे बॉर्डर आहे म्हणजे तिथे कशाला बंदूक घेऊन उभा राहील त्यो? आता मला म्हातारीला काय कळते तवा? तुम्ही सांगितलं तर कळेल ना. अहो जीजी, त्यांनाच विचारा की. होय हो अजिंक्य, काय करणार तुम्ही तिकडे जाऊन? मामी ऑब्विसली ऑफिस वर्क आहे का नाही फौजी? ओ तुम्ही गप्प बसा की, त्यांना सांगू देत की. ऐका सांगतो मी. कसं असतं, आर्मीची सर्व्हिस ठरलेली असते. 2.5 वर्ष सेमी फील्ड, त्यानंतर 2.5 वर्ष फील्ड, त्यानंतर 3 वर्ष पीस लिव्ह. पीस लिव्ह म्हणजे शांतिकालमध्ये ड्युटी करावी लागते. तो पण एक ड्युटीचा प्रकार असतो. शांतिकाल म्हणजे शांततेचा काळ, असंच आहे का नाही? हा, मग तिथं कुठं सैनिकाला काय काम असतंय तेव्हा? अहो मामी, सैनिकाचं काम म्हणजे काय नुसतं हातात बंदूक घेऊन बॉर्डर उभं राहायचं एवढंच नसतं काय? मग आणि काय तवा? हे बघ, आमचं बेळगाव मध्ये मोठं युनिट आहे. अगं ट्रेनिंग सेंटर तुला माहितीच आहे की, तू आलीस की तिकडं. होय होय, मी आलते. होय, तिथं जे काम असणार आहे ना, ते ऑफिस वर्कच असणार आहे. एवढी मोठी आर्मी चालवायची, त्याची कागदपत्र, सगळे सैनिक, त्यांच्या कुटुंबाची वेळच्या वेळी काळजी घेतली जाते का ते बघायचं. त्यांना वेळच्या वेळी पगार दिला जातोय का ते बघायचं. कुठलं साहित्य आलं नाही आलं ते सगळं चेक करायचं. दारू गोळा, शस्त्र, या सगळ्याचा हिशोब ठेवायला लागतो आणि ते सगळं आम्हालाच बघायला लागतं. अरे हो देवा, म्हणजे ही बी कामं असतात होय? अगं आर्मी मध्ये सगळी कामं आम्हालाच करायला लागतात. मग अजिंक्य, आता बॉर्डरवर जायचंच नाही वे? अहो नाही, असं कसं? आता उद्या मला अचानक बोलणं आलं तर काय करणार? जायला पाहिजेच ना. म्हणजे बोलावलं तर ना? हा, नाहीतर इथेच असणार तुम्ही बेळगावला, आहे का नाही? तेवढं एक बरं झालं बाई, तर उगाच इथं आमच्या जीवाला नसता घोर. नाहीतर काय बाई. होय, बरं झालं बाबा.
मी काय म्हणतोय फौजी, झाला एवढा पराक्रम लय झाला. त्यापेक्षा आपलं हे बरं आहे की बेळगावचं ऑफिस वर्क. अरे भैया, हे ठरवणारा आपण कोण आहे तवा? आज्जा, आता काय ठरवणार आहेस तवा तू? आता सीधा बेळगाव ना? कळलं का तुला? मग मी लय खुपिया माणूस आहे, खुपिया. सबकी खबर रखता हूं. जाऊ दे बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर काम झालेलं आहे. हे रावल्या, ही एक नंबर काय त्यात? अगं शीतल, तू विचारतेस वय मला? अगं आजच्या किती जुन्या आठवणी तिथल्या. आज्यानं निक्यानं तिथंच ट्रेनिंग पूर्ण केलं होतं की. होईल का रावल्या? सगळे मित्र तिकडेच भेटले होते. खेक्या, तो फास्टर रावल्या, पशा, पाजी नाही का आपल्या घरी आलेला? होय होय, आहे की माहिती मला. सुमित, ही सगळी माझ्या लग्नाला आली ती. सगळी तिकडेच भेटली होती. नुसतं दोस्त भेटलं नाही काय, तर तिथं बायको बी मिळाली क्या? रावल्या, अरे काय बी काय रे बोलतोयस? आहार म्हणजे आता मी बोलतो ती काय बी बोलतो. शीतल, मेरा तोंड मत खुलवाओ, सब सच बाहर आ जाएगा. राहुल्या, आता ही काय रे म्हणायचं? वय वय, आम्हाला बी ह्यातलं काहीच माहित नाही. होय रे राहुल्या, बायको तिथं मिळाली म्हणजे काय र? हो नाही मम्मी, कशाला लक्ष देत आहे त्याच्याकडे? हो मला काय ते एक नंबरच. होय तेच की. कुठला बी विषय कुठं बी काय नेतोयस रे रावल्या? कुठला विषय कुठं? ये तो असली विषय शुरू हुआ है ना. हा, तू सांग बरं रावल्या. अरे ही दोघं आजकाल काय सांगतच नाहीत घरात. मामा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. सांग सांग. अहो शीतलनं आज्याला बेळगाव मध्ये प्रपोज केलं ना. काय? टॅलेंट, स्पीकरवर आलेला आवाज 100% शीतलचाच आहे. अहो नाही भैया, शीतल कशी इथं बोलेल? तुम्हाला जर आवाज आला असेल तर मला का आवाज आला नाही? काय झालं माहिती का? आजा, माझं तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. असं झालं होतं. काय राजा, पोरीने तुला प्रपोज केलं वय? अरे आर्मीतला जवान आहेस ना तू. ते राहुल्या, काहीतरी बोलू नको उगाच. अगं बया, काय ग शीतल, खरं आहे बाई ही? हो नाही, तसं नाही झालं. ते मीच विचारलं तिला. होय राजा, अरे सांग की कसं विचारलंस र?
आम्हाला वाटलं गावातल्या गावात हाय तर हिथंच कुठे तुमचं जत्र तिचं जुळ असेल. नाही 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 जिदे, अगं एकदम स्टोरी. नाही नाही काय स्टोरी बिरी काय नाही. म्हणजे गावातच जुळलं आमचं सगळं. आम्ही ते वडापनं एकत्र जायचो ना, मग एकमेकांसाठी सीट पकडायचो, मग त्यातनं सगळं पुढे झालं. अरे कसलं खोटं बोलतय. अगं जिजे भांडायची दोघं. कसे? अगं नाही का जे आम्ही भांडत वगैरे काय नव्हतो. आम्ही गाडीतून एकत्र जायचो यायचो ना, त्यातूनच आमचं प्रेम वाढत गेलं. तुझं मिलिटरीत सिलेक्शन होईना वाटतं यास्मिन. तू का भरतीवर जाऊ नको. तू पण माझ्या रिझल्ट वर जाऊ नका. माहिती लय पास होणार आहे. तू पण लय भरती होणार आहेस ना. दुकान आहे ना, जा बघ जा मग. ए ग बस. मला काय तुझ्याशी भांडण्यात इंटरेस्ट नाही. मला आहे उगाच फॉर्म भरायला जाताना नाट लावू नकस. नाट तू लावलायस. तुझं तोंड बघून माझी कामं होईना त्याचं काय. ए अगं तुझं तू बघ की. हा इतक्या नापास होतीस, तो फॉर्म भरणारा बी अक्कल काढल तुझी. तुला तर आर्मी वाले जवळ बी उभं करणार नाहीत. ए तुला 5 पोरं झाली ना तरी तू पास होत नाही. तुझ्या तर 5 पिढ्या आर्मीत भरती होणार बघू नाही. की. बघ की. चल चल. आमची जाय यायची वेळ एकच असायची ना, मग कधी ती माझ्यासाठी जागा पकडायची, मग कधी मी त्यासाठी जागा पकडायचो. ते रुमाल टाकायचो आणि एकमेकांची जागा पकडायचो. कसलं खोटं बोलतात रुमाल म्हणा. पण मग शेवटी कुणी विचारलं. अगं पुष्पे शिकलंच विचारलं असेल. तो कुठला विचारतोय 1 नंबरचा लाजाळू. अगं नाही नाही जिजे, अगं पोरं प्रपोज करतात. पोरीनं विचारणं म्हणजे कसं तरीच वाटतंय. तुम्हाला काय माहित हो, लई दांडगा अनुभव असल्यागत करू नका. पुष्पे अगं तू जरा गप बसतीस का. आजा तूच केलंस ना तिला प्रपोज. हा म्हणजे काय. अरे मीच विचारलं. काय झालं, एक दिवस मी रुमाल टाकला आणि तो तिने उचलला आणि त्यात आय लव्ह यू लिहिलं होतं. ते बघितलं तिने. वा वा वा, चांगला केलं की प्रपोज. मग अजून पुढं काय केलं अजिंक्य. पुढं काय झालं, बस झालं आता. त्यांची लव्ह स्टोरी जर ऐकत बसलं ना तर पाठ उचडल. मला मस्त काम आहेत उद्या. ह्यांचं काय जातंय. चला आपण बी झोपूया. भाऊजी आम्ही येतो जरा पाय मोकळे करून. चला. अजिंक्य येताना चटई घेऊन या आत. हा. कसलं खोटरडायस लागत तू. बोला काहीच कर तू. का विषय काढलायस ते काढलायस, वरनं माझी इज्जत घालवतीस मी. अरे चोर ती चोर आणि वरशीर जोर. लोक कसलं खोटं बोलतोय. खोटं बोलायला पण काहीतरी प्रमाण असतंय. आणि वैर तू प्रपोज केला तू. मला बोलायला लागलं तुझ्यामुळं. जा झोप जा. जातो जातो. आजा तुला एक फ्री ऍडव्हान्स देतो. ऍडव्हान्स नाही, ऍडवाइस म्हणतात त्याला. तीच तीच ऍड का काय. बोल. तुझं काय खरं नाही आज. घरात जा म्हणजे कळेल. आजा आजची नाईट तुझी गुड नाईट नाही, बॅड नाईट आहे. जैसे त्याचे कर्म तैसे फळ.